नमस्कार. डॉक्टर दीक्षाच होमिओपॅथी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी एक खूप महत्त्वपूर्ण विषय घेतलेला आहे, तो म्हणजे स्ट्रेस, मानसिक ताणतणाव. आजकालचं एवढं जीवन फास्ट झालेलं आहे आणि ह्याच्यात वाढत चाललेला हा स्ट्रेस जो आहे, त्या स्ट्रेसमुळे शारीरिक मानसिक जे शरीरात बदल होतात ते का होतात आणि त्याच्यात ती स्ट्रेस मॅनेजमेंट करण्यासाठी तुम्ही कोणत्या टिप्स यूज करू शकता हे आज आपण पाहणार आहोत. त्याच्याबरोबरच जर स्ट्रेसमुळे काही तुम्हाला त्रास सुरू झालेला असेल, काही लक्षणं दिसत असतील, तर त्याच्यासाठी कोणती होमिओपॅथिक औषधं घेऊ शकता हे सुद्धा पाहणार आहोत. सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा जरूर प्रेस करा. आता स्ट्रेस म्हणजे काय होतं की आपली बॉडी एखाद्या गोष्टीला रिॲक्ट करते. सपोज आपण एखादी बॅड न्यूज, वाईट बातमी काही ऐकली तर फॉर अ टाइम बिंग आपण एकदम अस्वस्थ होतं किंवा रडायला येतं किंवा खूप चलबिचल होते. तर ही जी आहे ती नॉर्मल रिॲक्शन असते आणि ही अॅक्यूट स्ट्रेसमध्ये जाते. पण काय होतं की हे कधी कधी काय होतं की हे क्रॉनिक स्ट्रेस हा नक्की काय प्रॉब्लेम होतो. तर सपोज जर एखाद्या परीक्षेची आपल्याला तयारी करायची आहे तर त्या डेडिकेशननी त्याच्यासाठी दिवस रात्र मेहनत करणे, मग जागरण करणे आणि काय होतं कालांतराने हे दिवसेंदिवस जेव्हा होत राहतं किंवा ऑफिसमध्ये तुम्ही एखादं टार्गेट अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागते. कधी कधी दिवस रात्र ऑफिसमध्ये खूप जास्त काम करावं लागतं ते काम पूर्ण करण्यासाठी. त्यावेळेला काय होतं, कोणताही आराम न करता, कोणताही रिलॅक्स न होता तुम्ही जर कंटिन्युअसली ते करत राहिलात किंवा एखाद्या परीक्षेची तयारी तुम्ही कोणताही आराम न करता रात्रंदिवस करताय, खूप जागरण करताय, मग त्याचं जे आहे ते कन्वर्ट जे होतं ते प्रॉब्लेम मध्ये कन्वर्ट होतं, निगेटिव्ह इम्पॅक्ट व्हायला लागतो आणि ते क्रॉनिक स्ट्रेस मध्ये कन्वर्ट होतं. पण स्ट्रेसचे काही पॉझिटिव्ह सुद्धा बेनिफिट आहेत. म्हणजे आपण ती स्ट्रेस घेतो त्याच्यामुळे आपण अलर्ट होतो, आपण मोटिवेट होतो आणि त्या एक चॅलेंज म्हणून स्वीकारायला लागतो. पण जर हे कायम स्ट्रेसमध्ये राहिलात, म्हणजे कायम ते काम करत राहिलात कोणताही ब्रेक न घेता, तर मग ते क्रॉनिक स्ट्रेसमध्ये कन्वर्ट होतं आणि मग त्या क्रॉनिक स्ट्रेसचा परिणाम जो आहे तो शारीरिक, मानसिक आणि बिहेव्हिअरल चेंजेस होण्यामध्ये होतं. तर आता काय होतं, क्रॉनिक स्ट्रेस होतं म्हणजे काय होतं, असंच जर तुम्ही रिलॅक्स न होता काम करत राहिला तर काय होतं, शरीरातील ॲड्रेनालिन आणि कॉर्टिसॉल नावाचे 2 हार्मोन्स आहेत ते एलिव्हेट व्हायला लागतात, ते वाढायला लागतात. आणि ते वाढायला लागले तर आपल्या शरीरातले जे चांगले हार्मोन्स आहेत, जे इन्सुलिन आहे, प्रोजेस्टेरॉन आहे, थायरॉइड आहे, ते जे आहे ते सप्रेस व्हायला लागतात आणि मग त्याच्यामुळे शारीरिक, मानसिक जे आहेत बदल व्हायला लागतात. आता काय होतं, लक्षणं काय दिसायला लागतात, तर सुरुवातीला हे कायम स्ट्रेसमुळे जे आहे ते कधी कधी पेशंटला थकवा यायला लागतो, मानसिक शारीरिक थकवा यायला लागतो, कधी कधी झोप न लागणे, झोपेच्या तक्रारी सुरू होतात, त्याच्याबरोबरच पेशंटची अँझायटी वाढते, कधी कधी डिप्रेशनमध्ये जातो, कधी कधी पाल्पिटेशन होणे, धडधड होणे, असा त्रास होऊ शकतो. त्याच्याबरोबर जे आहे ते कधी कधी सेक्शुअल डिस्फंक्शन होणे, पिरियड्स इरेग्युलर होणे असा त्रास होतो. काही वेळेला वजन वाढायला लागतं, इरिटॅबिलिटी वाढायला लागते, चिडचिडेपणा वाढायला लागतो, कधी कधी कन्फ्युजन होतं माइंडमध्ये, माइंड फुलनेस व्हायला लागतं, कॉन्सन्ट्रेशन होत नाही, अशा सगळ्याच्या तक्रारी चालू होतात. आणि नंतर कालांतराने त्याची परिणती जी आहे ती हे जे आजार आहे, जसं बीपी आहे, डायबिटीस आहे, थायरॉइड आहे, असे वेगवेगळे आजार जे आहेत ते उद्भवायला लागतात. काही बिहेव्हिअरल चेंजेस सुद्धा व्हायला लागतात, जसं काही स्मोकिंग, ड्रिंकिंग यांच्या आहारी जाणं, खूप जास्त प्रमाणात खाण्याची एखाद्याला सवय लागते आणि मग त्याच्यामुळे वजन सुद्धा वाढायला लागतं. तर असे शारीरिक, मानसिक आणि बिहेव्हिअरल चेंजेस जे आहेत ते बॉडीमध्ये व्हायला लागतात. तर आता हे जे स्ट्रेस आहे ते काही अंशी जी आहे त्याची मॅनेजमेंट जी आहे ती प्रत्येकाच्या हातात असते. आता कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस असेल, जसं फॅमिलियर आहे, ऑफिशियल आहे किंवा फायनान्शियल आहे किंवा कोणत्याही दुसऱ्या कारणामुळे तुम्हाला स्ट्रेस असेल, तर त्या स्ट्रेस मागे जे कारण आहे ते तुम्ही पहिले शोधून काढलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये बदल घडवून आणलं पाहिजे. ते कमी करण्याचं जे पॉझिटिव्ह फॅक्टर आहे तो कमी केला पाहिजे. आता ते तुम्ही कसं कमी करू शकताय, तर पहिली गोष्ट म्हणजे खूप जास्त त्रास होतोय आणि एकदम रेस्टलेस झालेला आहे, त्यावेळेला डीप ब्रीथिंग एक्सरसाइज, दीर्घ श्वास घेणे हा व्यायाम तुम्ही बसल्या जागी सुद्धा करू शकता. या व्यायामाने खूप चांगला फरक पडतो. नंतर आहे, तुम्हाला जर जमत असेल तर दिवसभरामध्ये कधी शक्य होत असेल तर योगा, मेडिटेशन तुम्ही स्लोली चालू करू शकताय. त्याच्याबरोबर दिवसभरामध्ये थोडासा ब्रेक घेऊन रेग्युलर एक्सरसाइज जर चालू केला, जसं 30 ते 45 मिनिटं दिवसभरामध्ये काढून वॉकिंग, सायकलिंग किंवा घरच्या घरी डान्सिंग, कोणताही जे काही तुम्हाला आवडत असेल आणि जे काही शक्य होत असेल ते तुम्ही करू शकताय.
नंतर आहे पहिली गोष्ट निगेटिव्ह थॉट्स जे आहेत, जे टेन्शन स्ट्रेस आहे त्याच्या मागचे जे निगेटिव्ह थॉट्स ते काढून त्याच्याकडे पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी बघणं हे फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे पुरेशी झोप घेणं खूप महत्वाचं आहे. आणि टाइम मॅनेजमेंट, ज्या कारणामुळे जे काही हे प्रॉब्लेम्स क्रिएट झाले त्याच्यामध्ये टाइम मॅनेजमेंट तुम्ही जेवढी करू शकाल चांगल्या पद्धतीने ते तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये स्ट्रेस कमी करण्यास नक्की मदत करेल. आणि सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे शेअरिंग द थॉट्स. आपल्याला ज्या कारणामुळे ज्याच्यामुळे प्रॉब्लेम्स होतात ते जी गोष्ट आहे ती मनात न ठेवता तुम्ही शेअर करायला शिका. आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर, आपले आई वडील आहेत, पार्टनर आहे, कोणीही जी काही जवळची व्यक्ती आहे त्याच्याबरोबर ते थॉट जे आहेत, ते जे काही त्रास आहे तो शेअर करायला शिका. तुम्ही बाकी काही नाही जमलं ना तर शेअरिंग द थॉट आणि दीर्घ श्वास घेणे, डीप ब्रिदिंग एक्सरसाइज हे जर करू शकलात तर तुम्ही घरच्या घरी ही स्ट्रेस जे आहे ते कमी करून पुढे होणारे जे आजार आहेत किंवा त्यांचा धोका जो आहे तो नक्कीच टळू शकतो. आणि थोडंसं लाईफमध्ये ब्रेक सुद्धा जरूर घ्या. कंटिन्युअसली तुम्ही जर काम करत असाल तर तुम्हाला जेव्हा शक्य असेल वीकेंड्स किंवा जेव्हा कधी शक्य असेल तेव्हा थोडासा त्या कामातून ब्रेक जरूर घ्या. त्याच्यामुळे तुमचा जो स्ट्रेस आहे तो ह्या तुम्ही टिप्स यूज करून याच्याबरोबरच तुम्ही नक्की मॅनेज करू शकताय, नक्की कमी करू शकताय. आता आपण पाहूया की कोणती होमिओपॅथिक औषध आहे जी तुम्हाला स्ट्रेसमुळे काही सिम्पटम दिसत असेल, काही लक्षणं दिसत असतील तर त्याच्यासाठी घेऊ शकताय. नंबर 1चं औषध आहे कॉफिया क्रूडा 30. हे तुम्हाला समजा झोपेच्या तक्रारी सुरू झाल्या, झोप लागत नाही, बराच वेळ तुम्ही अंथरुणात पडून राहता पण झोप येत नाही, कायम डोक्यात विचारचक्र चालू राहतं, एकदम नर्वसनेस आलेला आहे असं आहे आणि कायम जे विचार जे आहेत ते संपत नाहीत आणि मग झोपेच्या तक्रारी सुरू झाल्या तर तुम्ही कॉफिया क्रूडा 30 पोटेन्सीमध्ये घेऊ शकता. हे औषध तुम्ही 3 थेंब सकाळी 3 थेंब रात्री डायरेक्टली जिभेवरती घेऊ शकताय किंवा 1 चमचा थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करून हे औषध घेऊ शकताय. नंबर 2चं औषध आहे कॅलिफॉस 6X. हे मी औषध बऱ्याच व्हिडिओजमध्ये सांगते. हे खूप चांगल्या या गोळ्या आहेत. याच्यामध्ये तुम्हाला शारीरिक आणि मानसिक थकवा आलेला आहे, ऑफिसमधल्या कायम स्ट्रेसमुळे तुम्ही खूप थकलेले आहात, म्हणजे मानसिक दोन्ही दृष्टीने खूप थकवा आलाय, म्हणजे कोणतेही काम करण्याची इच्छा राहत नाही, चिडचिडेपणा वाढलाय, अँझायटी वाढलेली आहे, तर अशा वेळेला तुम्ही कॅलिफॉस 6X हे औषध घेऊ शकता. ह्या तुम्हाला गोळ्यांमध्ये अवेलेबल होईल. याच्या 4 गोळ्या तुम्ही दिवसातून 3 वेळा चोखू शकताय. नंबर 3चं औषध आहे इग्नेशिया 30. हे औषध स्पेशली जर तुम्हाला इमोशनल स्ट्रेस आहे, म्हणजे एखाद्याची डेथ झालेली आहे किंवा डायव्होर्स किंवा डिसअपॉइंटमेंट ऑफ लव्ह, म्हणजे प्रेमभंगामुळे होणारे नैराश्य, अशा तक्रारींमुळे तुम्हाला खूप स्ट्रेस आलेला आहे किंवा खूप डिप्रेशनमध्ये आहात, खूप रडायला येणं, विपिंग टेंडन्सी आहे, कशातही मन न लागणे आणि कायम एकटं राहावं असं वाटणे, असा जर त्रास असेल तर तुम्ही इग्नेशिया 30 हे औषध घेऊ शकताय. हे औषध तुम्ही 3 थेंब सकाळी 3 थेंब रात्री डायरेक्टली जिभेवरती घेऊ शकताय किंवा 1 चमचा थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करून हे औषध दिवसातून 2 वेळा घेऊ शकताय. नंबर 4चं जे औषध आहे ते म्हणजे नॅट्रमबूर 6X. हे औषधचं पेशंट ह्या क्रॉनिक स्ट्रेसमुळे, म्हणजे लॉंग टाइम पासून ते स्ट्रेसमध्ये आहे आणि त्याच्यानंतर खूप डिप्रेशन आलेलं आहे, त्याच्यानंतर एकटं राहावं असं वाटणे, कुठल्याही कामामध्ये मन लागत नाहीये, खूप जास्त एकाकीपणा आलेला आहे, असं आहे, कोणाचंही बोलावं असं वाटत नाही, कोणामध्ये मिक्स व्हावं असं वाटत नाही, तर अशा वेळेला तुम्ही नॅट्रमबूर 6X हे औषध घेऊ शकता. हे सुद्धा तुम्हाला गोळ्यांमध्ये अवेलेबल होईल. याच्या 4 गोळ्या दिवसातून 2 वेळा तुम्ही चोखू शकताय. अशी बरीच औषधं आहे, प्रत्येक जी काही वेगवेगळी लक्षणं आहेत त्याच्यानुसार तुम्हाला दिली जातील. होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही ही औषधं घेऊ शकताय. सो तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे सेफ, स्टे हेल्दी. थँक्यू.